बुधवार पेठेत दुसऱ्या मजल्यावर दोन महिला रडू लागल्या. कारण करताच एकच खळबळ. साडीला असं त्याने काय केलं? भयंकर प्रकार दुसऱ्या मजल्यावर घडलं. असं नेमकं काय चाललं होतं त्या खोलीत? कोण होते हे लोक? आणि त्या दोन महिलांच्या डोळ्यात एवढं दुःख का होतं? त्या इमारतीत नेहमीप्रमाणे गडबड होती. येणं जाणं सुरू होतं, पण त्या दिवशी वातावरण काहीतरी वेगळंच सांगत होतं. वरच्या मजल्यावरून येणारा रडण्याचा आवाज खालपर्यंत पोहोचत होता. लोक थांबत होते, कान देऊन ऐकत होते, पण कोणीही वर जाण्याची हिंमत करत नव्हतं. कारण त्या भागाचं नावच पुरेसं होतं लोकांना मागे हटवण्यासाठी. दुसऱ्या मजल्यावर एक छोटी खोली, बाहेरून साधी दिसणारी, पण आता मात्र वेदनांचा डोंगर साचलेला होता. त्या दोन महिला एकमेकींना घट्ट धरून रडत होत्या. त्यांच्या डोळ्यात भीती होती, पण त्याहून जास्त होतं ते असहाय्यपण. जणू काही त्यांनी खूप काही सहन केलं होतं आणि आता सहन करण्याची ताकद उरली नव्हती. पहिली महिला वारंवार म्हणत होती, माझ्याशी असं का केलं? तिच्या आवाजात राग नव्हता, फक्त तुटले पण होतं. दुसरी महिला शांत होती, पण तिच्या डोळ्यातील पाणी सगळं काही सांगत होतं. ती काही बोलत नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावरून सगळं स्पष्ट दिसत होतं. खाली उभे असलेले काही लोक अंदाज लावत होते. भांडण झालं असेल, पैशाचा वाद असेल किंवा काहीतरी वेगळंच, पण सत्य यापेक्षा खूप वेगळं आणि अधिक भयंकर होतं. त्या खोलीतल्या भिंती जणू साक्षीदार होत्या. असं काही पाहिलं होतं त्यांनी जे बाहेरच्या जगाला माहीत नव्हतं. पहिल्या महिलेने थोडं सावरत आपली कहाणी सांगायला सुरुवात केली, पण तिच्या प्रत्येक शब्दात वेदना होती. ती म्हणाली, मी इथे माझ्या मर्जीने आले नाही. त्या एका वाक्याने सगळं वातावरण गोठलं. ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. ती पुढे सांगत होती, पण तिचा आवाज थरथरत होता, जणू प्रत्येक आठवण तिच्या जखमा पुन्हा उघडत होती. दुसरी महिला तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण स्वतःचं दुःखही ती लपवू शकत नव्हती. दोघींच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, आमचं आयुष्य असं का झालं? खोलीत एका क्षणासाठी शांतता पसरली. फक्त हुंदके ऐकू येत होते. बाहेरचं जग मात्र आपल्याच धावपळीत होतं. कुणालाही कल्पना नव्हती की वर काय चाललंय. त्या दोघींनी जे अनुभव सांगायला सुरुवात केली ते ऐकणाऱ्यांसाठीही सहन करणे कठीण होतं. फसवणूक, विश्वासघात आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष, सगळं काही त्या कथेत होतं. त्यांच्या आयुष्यात असलेले लोक, त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला, तेच त्यांच्या आयुष्याचे सर्वात मोठे शत्रू ठरले. त्या महिलांना फक्त जगायचं होतं, साधं आयुष्य हवं होतं, पण परिस्थितीने त्यांना वेगळ्याच मार्गावर ढकललं. त्यांच्या डोळ्यातून वाहणारं पाणी हे फक्त दुःखाचं नव्हतं, ते अन्यायाचं होतं. त्यांना समाजाने आधीच दूर केलं होतं आणि आता स्वतःच्या लोकांनीही साथ सोडली होती. त्यांच्या मुलाचं नाव घेताच त्या पुन्हा रडू लागल्या, कारण त्याचं सर्वात मोठं दुःख तिथेच लपलेलं होतं. एक आई म्हणून त्यांनी जे सहन केलं ते शब्दात मांडणंही कठीण होतं. त्या खोलीत बसलेली प्रत्येक व्यक्ती शांत झाली होती, कारण आता सगळ्यांना सत्य समजू लागलं होतं. ही फक्त दोन महिलांची कथा नव्हती, हा त्या सगळ्या महिलांचा आवाज होता, ज्यांना परिस्थितीने या जगात ढकललं. आणि शेवटी जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळे हादरले. कारण त्या दोन महिला बुधवार पेठेत स्वतःच्या इच्छेने नव्हत्या. त्यांना त्यांच्या स्वतःच्या जवळच्या लोकांनी फसवून विकून या नरकात ढकललं होतं.